सरकारने चालू केलेली आनंदाची शिधा ही योजना अडचणीत आली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज बोलताना आनंदाचा शिधा हा जनावरांना खाण्याच्या सुद्धा लायकीचा नाही अशा पद्धतीची टीका केलेली आहे। विशेष करून गणपती आणि महालक्ष्मी चालू असताना सुद्धा महाराष्ट्राच्या 70 ते 80% भागामध्ये सुद्धा ही आनंदाचा शिधा आणखी पुरवठा झाला नाही अशा पद्धतीची टीका लोंढे यांनी केलेली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर सत्ताधारी पक्षाकडून कशा पद्धतीची प्रतिक्रिया येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनीतसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपने आता चांगलंच रान पेटवलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये भाजपच्या तर्फे वेगवेगळ्या ठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलं। इतकंच नाही तर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू आज मुंबई दौऱ्यावरती आहेत। त्यांनीही राहुल गांधींवर सरकट टीका केलेली आहे। राहुल गांधी आणि काँग्रेसच्या डीएनएतच आरक्षण विरोधी भूमिका असल्याचं किरेन रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता भाजप काँग्रेस आणि राहुल गांधी यांना घेताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या 25 उमेदवारांची संभाव्य यादी आहे ती सध्या समोर आलेली आहे आणि परवा मुंबईमध्ये जी बैठक पक्षाची पार पडलेली आहे यामध्ये 25 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब जवळपास निश्चित मानला जातो। यामध्ये प्रामुख्याने बारामती विधानसभेमधून अजित पवार हेच स्वतः लढणार असल्याची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर बारामतीमधून अजित पवार हे लढणार नाही अशा पद्धतीच्या चर्चा आहेत किंवा तसं वक्तव्य स्वतः अजित पवारांनी केलेलं आहे। पण जी बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे त्यानुसार अजित पवार हेच त्या ठिकाणी उमेदवार असतील आणि अजित पवार यांच्या व्यतिरिक्त तिथं कुणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार नसणार आहे। बाकी ज्या ज्या ठिकाणी सध्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत त्यांना सुद्धा संधी दिलेली आहे। यांची संभाव्य 25 उमेदवारांची यादी आलेली आहे। यामध्ये जे दिग्गज नेते आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे। यामध्ये दिलीपराव वळसे पाटील असतील, मंत्री आदिती तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ असे जे विद्यमान मंत्री आणि आमदार आहेत यांना सुद्धा यामध्ये संधी देण्यात आलेली आहे। पण अंतिम याबाबतचा फॉर्म्युला नेमका काय ठरतो, महायुतीमध्ये जर अजित पवार लढले तर महायुती नेमकी अजित पवारांना किती जागा देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण जी महायुतीची 100 जणांची यादी सध्या पुढे आलेली होती किंवा त्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या त्यामधल्या अजित पवार यांच्या 25 उमेदवारांची नावं आहेत ती सध्या समोर आलेली आहेत आणि यावरती खरंच शिक्कामोर्तब होतो का की यामध्ये काय बदल होतो हे सुद्धा येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। कर्जत मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचं आंदोलन करण्यात आलं होतं। शिवसेनेत जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन कर्जत, नेरळ, खोपोली, खालापूर इथे निवेदन देण्यात आलं होतं। त्यामुळे आमची विरोधकांकडून कोंडी करण्याचा प्रयत्न, आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे। त्यामुळे आम्ही खपवून घेणार नाही अशी भूमिका जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी व्यक्त केली। तसेच आज भाजपने सुद्धा कर्जत शहरामध्ये राजेश भगत तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं। राहुल गांधी यांनी ज्या आरक्षणाबाबतीमध्ये विधान केलं त्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजप नेते एकत्र आले होते। त्यामुळे राहुल गांधींनी जी भूमिका मांडली ती चुकीच्या पद्धतीने आहे आणि भाजप त्याचा निषेध करत आहे अशी भूमिका राजेश भगत यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन सुनीलसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर आनंदाचा शिधा यावरून जे आहे ते भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केलेले आहेत। अतुल लोंढे यांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेमध्ये जे आहे ते कोर्टामध्ये राज्य सरकारने आनंदाचा शिधा गणेश उत्सवाच्या अगोदर आम्ही वाटप करू असं सांगितलेलं असताना सुद्धा गणेश उत्सव आता संपत आलेला असताना देखील अनेक ठिकाणी जे आहे ते आनंदाचा शिधा जो आहे तो वाटप झालेला नाही। तर ज्या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप झालेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये भेसळ करत असल्याचा आरोप जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। तूर डाळ असेल, त्याचबरोबर साखर असेल, यामध्ये जे आहे ते भेसळ करण्यात आले आहे आणि तेलाच्या पॉकेटमध्ये जे आहे ते 10 ग्रॅम तेल कमी देण्यात आल्याचं देखील त्यांनी यामध्ये आरोप केलेला आहे। त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते आनंदाचा शिधा वाटप करत असताना जे आहे ते यामध्ये मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप जे आहे ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये जवळपास 292 गावांमधलं पाणी जे आहे ते दूषित आढळून आलेलं आहे। जवळपास 1438 गावांमध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून पाण्याचे नमुने जे आहेत ते तपासण्यात आले आणि यामध्ये 292 गावांमधील जे काही पाणी आहे ते दूषित आढळलेलं पाहायला मिळालं। प्रत्येक वर्षी आरोग्य विभागाकडून पावसाळ्यामध्ये ही तपासणी जी आहे ती केली जाते आणि यंदा देखील अशाच पद्धतीने ही तपासणी झाली आणि याच तपासणीमध्ये 292 गावांमध्ये हे दूषित पाणी जे आहे ते आढळून आलेलं आहे। त्यामुळेच ग्रामस्थांनी काळजी घेत एक दिवस जो आहे तो कोरडा पाळावा, त्याबरोबरच
जे काही पाणी असेल त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून ते वापरावं असं आवाहन जे आहे ते देखील आता आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती जी आहे ती निर्माण होते आणि त्यामुळेच पाण्याची पातळी जी आहे ती खालवली गेल्यानं यातनं मोठ्या प्रमाणात दूषित पाणी जे आहे ते आढळून आल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर याच ठिकाणी आरोग्य विभाग जो आहे तो सतर्क झाला असून नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते वारंवार त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। आता हेच नमुने जे आहेत ते प्रयोगशाळेत आणण्यात आलेले आहे आणि याच प्रयोगशाळेमध्ये याची तपासणी जी आहे ती देखील सुरू आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। सध्या तरी ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे। या मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी त्यांची भेट घेतली आहे। यामध्येच आता पंढरपूर मंगळवेढ्याचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी देखील उडी घेतली असून आपणच महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। मतदारसंघातील जनतेशी जनसंपर्क वाढवण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भगीरथ भालके हे उद्यापासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू करत आहेत। या यात्रेमध्ये दररोज 6 गावातील लोकांना मतदारांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्याच ठिकाणी ते मुक्कामी असणार आहेत। 17 दिवसांचा त्यांचा हा मतदारसंघातील मुक्कामी दौरा आहे आणि या माध्यमातून त्यांनी विधानसभेची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। एका बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये चुरस वाढलेली असतानाच आता भगीरथ भालके यांनी देखील या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असो किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला दावा केला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले। कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात भाजप नेते विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोवरती फुल्या मारणारे फलक देखील या भाजप कार्यकर्त्यांच्या हातात पाहायला मिळाले। यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी तर केली, मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला लोकच मतदारच जागा दाखवतील असा इशारा देखील देण्यात आला। या आंदोलनादरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील तैनात केला होता। या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं त्यावेळेस मात्र आंदोलनादरम्यान वाहन चालकांची मोठी कोंडी झाल्याचं देखील पाहायला मिळालं। भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी तर केली, मात्र संपूर्ण या परिसरामध्ये जी माईकवरून जी घोषणाबाजी सुरू होती त्यामुळे काहीसा यावेळेस तणाव देखील आपल्याला पाहायला मिळाला। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर मध्यरात्री झालेल्या गोळीबारानंतर धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर जिल्हाभरात शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आता आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात मुख्य रस्त्यावरती रस्ता रोको करण्यात आलेला आहे। बराच वेळ शिवसैनिकांनी रस्ता जो आहे तो अडवून ठेवलेला पाहायला मिळाला होता। यासोबतच जर पाहिलं तर धाराशिव शहरामध्ये पोलीस अधीक्षकांसमोर जाऊन आता कुठेतरी मागणी करण्यात आलेली आहे की हा जी काही घटना घडलेली आहे त्याचा तात्काळ तपास करा आणि जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर शासन जे आहे ते त्यांच्यावरती झालं पाहिजे, ही अशी मागणी जी आहे ती कुठेतरी शिवसैनिक करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर पाहिलं तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। याच पार्श्वभूमीवर अगोदरच हा हल्ला झाल्यानं कुठेतरी एकच जिल्हाभरात खळबळ उडालेली कुठेतरी पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे। झालेल्या पावसाने अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात झाल्याने शेतकरी हवालदिल सुद्धा झालेला आहे। मात्र प्रशासन याकडे कुठेही लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या अनेक मागण्या आहेत, मात्र आतापर्यंत प्रशासन त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचलं नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। त्या संदर्भात आज शेतकऱ्यांनी चक्क अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि सोयाबीनला आणि कापसाला भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करू, अशा मागण्यासुद्धा या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। मात्र सकाळपासून आतापर्यंत अधिकारी या पेंडॉलला भेट दिलेली नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचं या ठिकाणी आंदोलन करत राहू, असं सुद्धा या ठिकाणी आंदोलकाच्या वतीने करण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता अधिकारी या ठिकाणी येतील का आणि आंदोलकाची दखल घेतील का, असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। गणपती बाप्पाचे 7 दिवस कसे निघून गेले कळले नाही। गणपती बाप्पा
लवकर आले पण आणि 7 दिवस होऊन गेले आणि आज 7व्या दिवसाचं गणपती बाप्पाचं विसर्जन जळगाव येथील मेहरून तलाव गणेश घाटावर होतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक भाविक भक्तिमयाने या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केली होती, पूजा अर्चा केली. पूजा अर्चा केल्यानंतर 7 दिवस कसे निघून गेले कळले नाही. आणि आजच्या दिवशी जर आपण बघितलं तर मेहरून तलाव गणेश घाटावरती गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देतानाचा आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी तराफ्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून या ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी मोठ्या प्रमाणात प्रशासनाने केलेली आहे. आणि आपण पाहू शकतो की गणपती बाप्पांना निरोप देताना या ठिकाणी महिला मंडळ असेल, घरचा परिवार असेल, या ठिकाणी एकत्र येतानाच आपल्याला दिसत आहेत. मंडळाप्रमाणे घरचे गणपती देखील या ठिकाणी 7व्या दिवशीचं विसर्जन होतानाच आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात प्रशासनाच्या वतीने केलेली ही तयारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यानंतर आपत्कालीन विभागातर्फे या ठिकाणी देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि गणपती बाप्पाला या ठिकाणी परिवारासह गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. राज्य सरकारच्या लाडकी बहीण या योजनेचा बोलबाला राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय आणि महिलांना याचा लाभही झालेला आहे आणि त्यामुळे महिलांनी या योजनेचं तोंड भरून कौतुकही केलेलं आहे. मात्र काही जणांनी ही योजना बदनाम करण्याचं कटकारस्थान रचल्याचा आरोप जो आहे तो आमदार संजय शिरसाट यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर काही पुरुषांनी छत्रपती संभाजीनगरात या योजनेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ते पुरुष होते मात्र महिलांच्या नावानं त्यांनी अकाउंट सुरू केले, अर्ज भरले आणि त्यानंतर ते लाभ घ्यायला सुरुवात केली. मात्र हा संपूर्ण प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्याच्यानंतर प्रशासनानं कारवाईचा हत्यार उपसलेला आहे आणि त्यानंतर कारवाई देखील सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांपर्यंत पोहोचलेली आहे आणि महिलासुद्धा लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदसुद्धा पाहायला मिळतोय. मात्र काही जण कमी वेळेमध्ये जास्त पैसे कमवायचे आहेत त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अवैधपणे आणि या ठिकाणी फसवणुकीचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. त्यामुळे फसवणुकीचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बोलत आहेत. आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर या योजनेचा लाभ अवैध पद्धतीने जर घेतला गेला असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई देखील होणार आहे. आणि हाच प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आल्याच्यानंतर त्या 12 जणांवर कारवाईचं हत्यार देखील तो उपसण्यात आलेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामन खोसकर यांच्या भोवती संशय कल्लोळ निर्माण झाल्यानंतर इगतपुरीमध्ये नवा व फ्रेश चेहरा देण्याचं काँग्रेस पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत ठरलं असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील पंढरपुरी वाडी येथील वैभव ठाकूर या युवकाची विधानसभेचे उमेदवार म्हणून चाचपणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारांच्या यादीमध्ये जवळपेक्षा 10 पेक्षा अधिक उमेदवार आता इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, दिल्लीचे नेते रमेश चेन्नीताला यांच्यासोबत देखील वरिष्ठ वर्तुळातील नेत्यांबरोबर या युवकाची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे देखील सविस्तर माहिती पोहोचली असल्याचं बोललं जात आहे. नाशिक व मुंबई अशा 3ही ठिकाणी निवास असलेल्या ठाकूर यांनी इगतपुरी तालुक्यामध्ये आता उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्यामुळे मुंबईमधून आपल्या कार्याचा देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात ठसा उमटवल्याचं बोललं जात आहे. शैक्षणिकदृष्ट्या कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेले ठाकूर ऑल इंडिया टॉपर असल्याचं समोर येत आहे. तालुक्यातील राजकीय कलहामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्यामुळे व नवीन चेहरा म्हणून इगतपुरीचा जे काही नागरिक आहेत ते यांना स्वीकार करतील का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. येत्या 14 तारखेला इगतपुरी तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांबरोबर मोठा मेळावा घेणार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्यामुळे हिरामन खोसकरांच्या अडचणीमध्ये आता आणखीन वाढ झाल्याचं इगतपुरी तालुक्यामध्ये आता चर्चा रंगू लागल्या आहे. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांची उमेदवारी फिक्स करा या मागणीसाठी इंदापुरातून एक शिष्टमंडळ शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तसेच इंदापूर शहरामध्ये काही मंडळी ही बॅनरबाजी करून अफवा पसरत असल्याची देखील माहिती यावेळी या शिष्टमंडळाने शरद पवार यांना दिलेली आहे. 2 दिवसापूर्वी देखील इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आप्पासाहेब जगदाळे यांनाच इंदापूर विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी केलेली होती. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इंदापूर विधानसभेसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची जोरदार मोर्चे बांधणी पदाधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी आज संपन्न झाली.
प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज झालेल्या कार्यकारिणीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. कारण विधानसभा निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल केलेत. दक्षिण भागाच्या कार्याध्यक्षपदी सुभाष केकाणे यांची नियुक्ती केली, तर एकेकाळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बॅरिस्टर AR अंतुले यांचे कट्टर समर्थक समजले जाणाऱ्या हर्षल पाटील यांना प्रदेश सरचिटणीस पदावरती नियुक्त करण्यात आलेले आहे. यासोबत ही कार्यकारिणी बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातल्या कर्जत खालापूर मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठामपणे दावा केला आहे. रायगड जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अदिती तटकरे यांच्या रूपाने श्रीवर्धन हा एकच विधानसभा मतदारसंघ वाट्याला आलेला आहे. मात्र रायगड जिल्ह्यातला आणखीन एक विधानसभा मतदारसंघ पक्षाकडे खेचून घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी ही नवीन रणनीती खेळलेली आहे. कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार निर्वाचित झाले होते. त्यामुळे या मतदारसंघावरती राष्ट्रवादीचा दावा राहील आणि ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असा ठाम विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्यामुळे आता रायगड जिल्ह्यात नव्याने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा अंतर्गत वाद चिघळतोय काय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड.